उद्धव ठाकरे यांचा अवमान करणाऱ्या ओंकार चव्हाण याच्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या माथेफिरूवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। दरम्यान सोलापुरात ओंकार चव्हाण नावाच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरे यांचं सार्वजनिक ठिकाणी पोस्टर फाडलं। या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्यानं त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत असं त्यांनी म्हटलं। चव्हाण यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे। या माथेफिरूवर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील असं जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे। या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, दत्ता वानकर, विधानसभा प्रमुख दत्ता माने, निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते।